आणि आता एक मोठी अपडेट येते आहे मुंबईतून। माजी महापौर शुभा राऊळ यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईच्या माजी महापौर आणि शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा शुभा राऊळ यांनी शिवसेना पक्षाला रामराम ठोकलाय। शुभा राऊळ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा पत्र दिलंय आणि शिव आरोग्य सेनेचे अध्यक्षपद आणि प्राथमिक सदस्यत्व या दोन्ही पदांचा राजीनामा सुपूर्द केलाय। शुभा राऊळ दहिसरमध्ये आशिष शेलारांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जाईल। मुंबईच्या महापौर राहिलेल्या शुभा राऊळ यांनी महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात होत असताना राजीनामा दिलेला आहे आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी सध्या चर्चा आहे। शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि मुंबईच्या महापौर म्हणून सुद्धा त्यांनी पद भूषवलेलं होतं। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला पदाधिकाऱ्यांपैकी एक प्रमुख चेहरा अशी शुभा राऊळ यांची ओळख आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर आजच दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे वचननामा जाहीर केला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर ही बातमी येते आहे। वेदांत नेब याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील। वेदांत, काय नेमकी कारण शुभा राऊळ यांच्या राजीनाम्यामागे दिसतात? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, त्यांनी पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेलं आहे। त्यामध्ये नाराजीचं कारण त्यांनी कळू शकलेलं नाही, मात्र त्यांनी अगदी 3-4 वाक्यामध्ये राजीनामा दिलाय। तर त्या माजी महापौर होत्या, त्यासोबतच आपण जर बघितलं शिव आरोग्य सेनेच्या त्या अध्यक्ष म्हणून सुद्धा काम करत होत्या आणि थोड्या वेळापूर्वी आपण जी माहिती घेतली त्यामध्ये त्यांनी आशिष शेलार त्यासोबतच प्रवीण दरेकर यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। त्यामुळे कदाचित शक्यता वर्तवली जाते की ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्या भाजपमध्ये प्रवेश करतील। मात्र याबद्दलची अधिकृत माहिती त्यांच्याकडून आलेली नाहीये। मात्र ठाकरेंच्या सेनेचा त्यांनी राजीनामा दिल्याचं पत्र समोर आलेलं आहे। निश्चित, धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर एक छोटासा ब्रेक